लग्नानंतर अवघ्या 4च वर्षात प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे। विशेष म्हणजे या अभिनेत्रीने मैत्रिणीचा संसार मोडत तिच्या नवऱ्याशी लग्न केलं होतं। चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा घटस्फोट झाला आहे। हंसिकाने कोई मिल गया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं। त्यानंतर ती शकालका बूम बूम या मालिकेतही दिसली, त्यातून ती घराघरात लोकप्रिय झाली। हंसिकाने 4 डिसेंबर 2022 मध्ये व्यावसायिक सोहेल कथुरिया यांच्याशी लग्नगाठ बांधली। मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगण्यात येऊ लागलं। गेल्या काही महिन्यांपासून हंसिका पती सोहेल पासून वेगळी राहत होती आणि तिने सोशल मीडियावरून तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही हटवले होते। तसेच मुंबई कोर्टाने आता या दोघांच्या घटस्फोटालाही मान्यता दिली आहे। हंसिकाने ज्याच्याशी लग्न केलेलं तो व्यक्ती तिची जवळची मैत्रीण रिंकी बजाज हिचा पती होता। इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाला स्वतः हंसिका देखील गेली होती। त्यानंतर त्यांच्यातील जवळकी वाढली असल्याचं बोललं गेलं। जेव्हा हंसिकाने सोहेलशी लग्न केलं तेव्हा तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं। मैत्रिणीचा संसार मोडणारी अशी टीका तिच्यावर झाली। मात्र आता फक्त 4च वर्षात हंसिकाचा स्वतःचा संसार देखील मोडला आहे। त्यामुळे जसे कर्म तसे फळ असं म्हणत तिला सुनावलं जात आहे।